नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्यदिव्य असं मौजे बारामती या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो. आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या गोरवडी मैदानाचे लॉय लॉट रात्रीच काढलेले आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया मित्रांनो. तर मित्रांनो, या आजच्या मैदानामध्ये आपल्याला बावधनकरांचा लक्ष्या पळताना पाहायला मिळणार आहे. आणि बावधनकरांचा लक्ष्य नक्की कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो, आजच्या या मैदानामध्ये बावधनकरांच्या लक्ष्याच्या नावानं पहिल्याच गटात चिठ्ठी लागलेली आहे. ती म्हणजे गट क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 3मध्ये आपल्याला बावधनकरांचा लक्ष्या पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गराडेकरांचा लारा देखील आपल्याला आज पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या गोरवडी बारामती मैदानामध्ये. तर लारा नक्की कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो, लारा आपल्याला गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 1मध्ये चिठ्ठी निघालेली आहे. तर लारा आपल्याला या गटात देखील पळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर सासवडचा सोन्या नक्की कोणत्या गटात पळताना पाहायला मिळेल तर सासवडचा सोन्या आपल्याला गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 3मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तरी सोन्याला शुभेच्छा. त्याचबरोबर मानगरकरांचं वादळ नक्की कोणत्या गटात पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो, मानगरकरांचं वादळ आपल्याला गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 9मध्ये आपल्याला मानगरकरांचं वादळ पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, चिमण्या फुरसुंगीकरांचा चिमण्या आपल्याला नक्की कोणत्या गटात पळताना पाहायला मिळेल. अमित शेट यांचा चिमण्या, शाकीरबाई यांचा चिमण्या आपल्याला गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 1मध्ये एक चिठ्ठी लागलेली आहे चिमण्याच्या नावानं आणि गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 2मध्ये एक चिठ्ठी लागलेली आहे चिमण्याच्या नावानं. तरी आपल्याला या गटात पळताना दोन्हीपैकी एका गटात पळताना पाहायला मिळेल चिमण्या. त्याचबरोबर मित्रांनो, मुरुमकरांचा सुंदर नक्की कोणत्या गटात पळेल. मुरुमकरांचा सुंदर मित्रांनो गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 1मध्ये मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. तर या गटात आपल्याला मुरुमकरांचा सुंदर पळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके अष्टम हिंद केसरी ड्रायव्हर म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर बुतखर अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाबाई आणि दिवाण्या नक्की कोणत्या गटात पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो, आज आपल्याला घरचीच गाडी पळताना पाहायला मिळेल तेजा आणि दिवाण्या. आणि तेजा आणि दिवाणीच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. 2 चिठ्ठ्या म्हणजे पहिली म्हणजे गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 5मध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे. म्हणजे की वादळ आणि तेजामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळू शकते जर या दोन्ही गाड्या एका गटात पळाल्या तर. त्याचबरोबर गट क्रमांक 28मध्ये तास क्रमांक 1मध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे तेजाच्या नावानं म्हणजेच अजय शेट यांच्या नावानं. त्याचबरोबर अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आज पळणार आहे या मैदानामध्ये, ती म्हणजे भारत सुंदरची जोडी. आणि भारत आणि सुंदर नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो, गट क्रमांक 12मध्ये तास क्रमांक 7मध्ये आपल्याला भारत आणि सुंदर ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे. तरी या दोन्ही नंदींना खूप दिवसानंतर एकत्र आले त्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर संभाजीनगरकरांचा लखन नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये आपल्याला लखन गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 7मध्ये लखनच्या नावाने चिठ्ठी आहे. तर आपल्याला लखन या गटात 100% पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर शेवाळ्याबांचा पाखऱ्या आपल्याला नक्की कोणत्या गटात पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो, शेवाळ्याबांचा पाखऱ्या आपला गट क्रमांक 25मध्ये तास क्रमांक 2मध्ये पाखऱ्याच्या नावाने चिठ्ठी आहे. तर पाखऱ्या आपल्याला या गटात पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या बैलाला वेगाचा शेवट असे बोललं जातं असा फलटणकरांचा सर्जा नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो, सर्जा आपल्याला गट क्रमांक 27मध्ये तास क्रमांक 3मध्ये आपल्याला सर्जा पळताना पाहायला मिळणार आहे. आपला लाडका बिनजोडचा बादशाह मथुर गटात कोणत्या गटात पळताना पाहायला मिळेल
तर मित्रांनो मथुर आपल्याला गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 3मध्ये आपल्याला मथुर पाळताना पाहायला मिळणार आहे, मथुर आणि लाडूची जोडी. त्याचबरोबर मित्रांनो राहिला प्रश्न आपला लाडका दशम हिंद केसरी बकासूर पळणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उभा आहे. पण मित्रांनो बकासूरच्या नावानं 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत, 3 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे बकासूर आपल्याला 90% तर पाळताना पाहायला मिळेल असं वाटतंय. तर त्यामध्ये कोणत्या गटात बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे? तर मित्रांनो पहिली चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक 31मध्ये तास क्रमांक 8मध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. आणि गट क्रमांक 38मध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे. म्हणजेच की दोन्हीपैकी एका गटात बकासूर आला तर बकासूर 100% पाळताना पाहायला मिळेल किंवा साम्राज्य देखील मित्रांनो पाळण्याची दाट शक्यता आहे. तर बघूया नक्की या दोन्ही नंदीपैकी कोणता नंदी आज आपल्याला या बारामती गोरवडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळेल. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.